2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदीत आले होते। त्यावेळी त्यांनी वारकऱ्यांचे ऊर्ध्वयू मारुतीबुवा कुरेकर आणि ज्येष्ठ कीर्तनकार रामराव महाराज रोख या गुरु शिष्यांच्या जोडीच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थिती लावली होती। त्यावेळी त्यांनी एका संस्थेच्या कामाची तोंड भरून प्रशंसा केली। ती संस्था म्हणजेच वारकरी शिक्षण संस्था। तर काय आहे ही संस्था, कशामुळे ही संस्था नावारूपास आली आणि आजही 1 रुपया न घेता या संस्थेत शिक्षक कसे शिकवतात त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, वृत्तम ऑनलाईनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वैकुंठवासी गुरुवर्य जोग महाराज यांच्या विशेष प्रयत्नानं वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना 24 मार्च 1917 रोजी आळंदी येथे झाली। महाराष्ट्र धर्माचं अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्याद्वारे निर्माण झालं आणि आपसुकच या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू ठरले ते जोग महाराज। त्या घटनेला 2017च्या गुढीपाडव्याला 1 शतक पूर्ण झालं। संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला। आता ती संस्था जोग महाराज यांचं स्मृती स्मारकच होऊन गेलंय। या शतकाच्या वाटचालीत संस्थेने हिंदू संस्कृतीचं, वारकरी पंथाचं आणि हिंदू तत्त्वज्ञानाचं जागरण तर केलंच, त्याचबरोबर महाराष्ट्राचा महाराष्ट्र पण जपलं। बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुसंस्कारित समाज आणि सामाजिक निकोपता यासाठी संस्थेनं विशेष कार्य केलंय। वारकरी शिक्षण संस्थेचं योगदान हे महाराष्ट्रात कीर्तनकारांची, कीर्तन, प्रवचन, भजनादी भक्तिपर्वाची आणि प्रबोधन परंपरेची कक्षा रुंदावण्यात आहे। या संस्थेनं महाराष्ट्रातल्या तरुणांना भक्तिप्रवाहामध्ये आणून महाराष्ट्रात हरिभक्तीची आणि कीर्तनकारांची मांदियाळी निर्माण केली। वारकरी पंथाचं तत्त्वज्ञान, तत्संबंधी अभ्यास, विविध वाद्यांचा अभ्यास, मृदंग वादन, गायन, कीर्तन, प्रवचन याबाबतचं शास्त्रीय अध्ययन यासाठी पद्धतशीर आणि संघटित अशी सोय गरजेची होती। पण वारकरी पंथास रीतसर अशा कुठल्याही अध्ययन केंद्राची त्यावेळी उपलब्धता नव्हती। तशी तजवीज असावी अशी मनीषा मारुतीबुवा ठोंबरे, बंकट स्वामी आणि मारुतीबुवा गुरव यांसारख्या साधकांना झाली। त्यांनी वारकरी पंथाच्या अध्ययन शाळेचं स्वप्न पाहिलं। त्यांचे तेच विचार जोग महाराजांच्या पुढाकारानं फलद्रूप झाले। त्या विषयासाठी पहिली बैठक 19 मार्च 17 रोजी झाली। तेथे सखोल विचार मंथन घडून आलं। त्याच सभेत संस्थेच्या ध्येय धोरणांची देखील रणनीती आखण्यात आली। त्यातील मुख्य उद्देश म्हणजेच वारकरी संतांच्या वाङ्मयात ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, तुकाराम गाथा आदी ग्रंथ आहेत, त्यातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून वारकरी पंथास व त्याद्वारे महाराष्ट्र धर्मास चालना देणारे प्रचारक निर्माण करावे ही होय। हीच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याचा उदात्त हेतू ठेवून या संस्थेची उभारणी करण्यात आली। संस्थेचे पहिले संस्थापक अध्यक्ष झाले ते विष्णू महाराज जोग आणि 6 विद्यार्थ्यांचा पहिला वर्ग घेतला तो मामासाहेब सोनोपंत दांडेकर यांनी। त्यानंतर निष्ठावंत गुरुवर्यांची परंपरा या संस्थेला लाभत गेली। या संस्थेनं धार्मिक शिक्षणासोबतच व्यावहारिक आणि औद्योगिक शिक्षणाची व्यवस्था सुद्धा केली। तसंच आम्हाला धर्माचं नाव वापरून देशात लुटमार करणारे नामधारी संत निर्माण करायचे नाहीत, तर आमची इच्छा अशी आहे की स्वकष्टाने स्वतःचं कुटुंब पोसून आपल्या देशाची, आपल्या समाजाची आणि पर्यायानं धर्माची सेवा करत अंग झिजवणारे लोक तयार व्हावेत अशी आमची इच्छा आहे। गेल्या शतकभरात महाराष्ट्राच्या गावोगावात या कीर्तनशाळेत तयार झालेले कीर्तनकार विठ्ठल भक्तीचा गजर अखंडपणे करत आहेत। संत नामदेव महाराजांनी नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी ही प्रतिज्ञा करून वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचा महाराष्ट्राबाहेर देखील प्रचार केला। त्याची ती उक्ती संस्थेच्या माध्यमातून सार्थ झाली आहे। कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय ही संस्था चालवली जाते। तेथे सर्व विद्यार्थ्यांना निशुल्क शिक्षण दिलं जातं। तसंच गुरुजनही सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचं कार्य करत आहेत। आचार संपन्नता व विचार सामर्थ्यता यांची भक्कम बैठक या संस्थेला लाभली आहे। स्वातंत्र्याची रणधुमाळी चालू असताना देवाच्या आळंदीत वारकरी पंथाच्या लोकोत्तर व सुसंस्कारित समाजाच्या निर्मितीचा वारसा पुढे नेणाऱ्या संस्थेची उभारणी होत होती। लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या केसरीत अग्रलेख लिहून संस्थेच्या राष्ट्रीय कार्याचा उल्लेख केला आहे। तसंच त्यांनी गुरुवर्य जोग महाराज यांचा देखील गौरव केला आहे। या संस्थेने भक्ती अवकाशात तेजस्वीपणे तळपणारे अनेक चमकते तारे महाराष्ट्राला दिले आहे। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं जगद्गुरू तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे। त्याच धर्तीवर या पंथाच्या विचारपीठानं समृद्ध शतक भरारी घेतली। संस्था स्थापन झाल्यावर या संस्थेचे आद्य गुरुवर्य जोग महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अनुक्रमे बंकट स्वामी, मारुती महाराज गुरव, लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आणि मामासाहेब दांडेकर यांनी ज्ञानदानाचं एक महान कार्य करून भागवत भक्त शिष्यांची एक मांदियाळीच पुढे चालू ठेवली। त्या गुरुवर्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या संस्थेची धुरा पुढे गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी, विठ्ठल महाराज गुरे, मधुकर महाराज शिंपी
रामचंद्र बाबा निकम, पांडुरंग बाबा वैद्य आणि सध्या मारुती महाराज कुरेकर हे आस्थागायत समर्थपणे चालवत आहेत.